राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासनाद्वारे नागपूर पुस्तक महोत्सव निमित्त आयोजित महानुभावांचे लिपीशास्त्र या विषयावर आज संपन्न होत असलेल्या कार्यक्रमासाठी आज इथे आपण जमलेलो आहे। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मान्यवर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले डॉक्टर भारतभूषण शास्त्री सर यांनी स्थानापन्न व्हावं अशी मी त्यांना विनंती करते। त्यानंतर आजच्या कार्यक्रमाला प्रमुख व्याख्याते म्हणून लाभलेले परमपूज्य जितेंद्र मुनी जामोदेकर बाबा महानुभाव आश्रम लिंगा तालुका काटोल यांनी सुद्धा स्थानापन्न व्हावं अशी मी त्यांना विनंती करते। त्यानंतर श्री साजन कुमार शेंडे सर RTO ग्रामीण नागपूर तसेच डॉक्टर प्रमोद वाटकर सर गांधी विचारधारा प्रमुख विभाग प्रमुख यांनी सुद्धा स्थानापन्न व्हावं अशी मी त्यांना विनंती करते। सर्व मान्यवरांचे व उपस्थित सर्वांचे मी शब्दसुमनाने प्राध्यापक स्मिता शहाणे शब्दसुमनाने सर्वांचे स्वागत करते। आज महानुभावांचे लिपीशास्त्र या विषयावरती जो व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे त्यासाठी मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते म्हणून जितेंद्र मुनी जामोदेकर बाबा महानुभाव आश्रम लिंगा तालुका काटोल यांचे स्वागत करण्यासाठी डॉक्टर भारतभूषण शास्त्री सर यांना विनंती करते। त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष म्हणून लाभलेले डॉक्टर भारतभूषण शास्त्री सर श्री भगवान श्री चक्रधर पहिले अध्यक्षाचं असते सर। आजच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले डॉक्टर श्री साजन कुमार शेंडे सर RTO ग्रामीण नागपूर यांचे स्वागत करण्यासाठी मी प्रदीप दहिकर सर यांना विनंती करते। तसेच आजच्या कार्यक्रमाला दुसरे प्रमुख उपस्थित म्हणून लाभलेले डॉक्टर प्रमोद वाटकर सर गांधी विचारधारा विभाग प्रमुख यांचे स्वागत करण्यासाठी श्री चक्रधर शिंगाडे सर यांना मी विनंती करते। तसेच आजच्या कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष म्हणून डॉक्टर भारतभूषण शास्त्री सर अध्यासन प्रमुख भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासन राष्ट्रसंत तुकडोजी नागपूर विद्यापीठ नागपूर यांचे स्वागत करण्यासाठी मी चंदू वैद्य सर यांना विनंती करते की त्यांनी सरांचे स्वागत करावे। मी तृषालदादा रामटेके यांना विनंती करते की त्यांनी महानुभावांचे लिपीशास्त्र या विषयावर प्रास्ताविक सादर करावे। सर्वांना नमस्कार। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासनातर्फे नागपूर पुस्तक महोत्सवानिमित्त आयोजित प्रकट मुलाखत आणि त्या अंतर्गत महानुभावांचे लिपीशास्त्र या विषयावरती आज हा चर्चासत्र संपन्न होत आहे। महानुभाव साहित्य महानुभाव तत्वज्ञान आणि महानुभाव पंथाचं जे लिपीशास्त्र आहे हे मराठी भाषेच्या संवर्धनाच्या जतनाच्या आणि विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे। महानुभावांच्या लिपीचं जे गूढ आहे ते गूढ कसं निर्माण झालं, लिप्या कशासाठी निर्माण झाल्या, लिपी तयार करण्याचं कारण काय आहे, लिपी तयार करण्यामागे उद्देश काय होता,
या सर्व एकंदरीत प्रक्रियेचा आज आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं, या संवादाच्या निमित्ताने विचार करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. या कार्यक्रमाला प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवरांचं मी पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. तसेच आपण उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं सुद्धा मी स्वागत करतो. अधिक वेळ न घेता आपण या कार्यक्रमाच्या पुढील टप्प्याकडे वळूया. या महानुभावांचे लिपीशास्त्र या विषयावरती भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासनाचे प्रमुख आदरणीय डॉक्टर भारतभूषण शास्त्री सर आपणा सर्वांना मार्गदर्शन करतीलच, आपले विचार प्रकट करतील. तरी अधिक वेळ न घेता मी पुढील टप्प्याला विनंती करतो आहे. धन्यवाद. धन्यवाद दादा. आजच्या कार्यक्रमाला प्रमुख व्याख्याते म्हणून लाभलेले परमपूज्य जितेंद्र मुनी जामोदेकर बाबा आज यांचे व्याख्यानमाला. त्यांना व्याख्यानासाठी मी इथे आमंत्रित करते. परमपूज्य जितेंद्र मुनी जामोदेकर बाबा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ अंतर्गत भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासन केंद्र नागपूर पुस्तक महोत्सव निमित्त आयोजित महानुभावांचे लिपीशास्त्र या निमित्तानं आयोजित केलेला हा कार्यक्रम, या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले डॉक्टर भारतभूषण शास्त्री अध्यासन प्रमुख श्री चक्रधर स्वामी अध्यासन केंद्र तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले प्रमुख मान्यवर आणि सर्वच या ठिकाणी उपस्थित असलेले प्रचलित आणि परिचित अशा पद्धतीचे उपस्थित मान्यवर, आपणा सर्वांना दंडवत प्रणाम. महानुभावांचे लिपीशास्त्र मुळातच महानुभाव संप्रदाय सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज यांचं जे कार्य आहे महाराष्ट्रामध्ये, हे गावोगावी खेडोपाडी जाऊन अधिकारी जीवांना या पद्धतीचं तत्त्वज्ञान समजावून जेव्हा श्री चक्रधर महाराज उत्तरापंथी निघून गेले आणि पुढचा जो काही परिवार होता, भट्टोबास आदी सर्व विद्वत जन, त्यानंतर जेव्हा महाराष्ट्रामध्ये मुस्लिमांचं राज्य, त्या राज्याचं अतिरेकामध्ये रूपांतर झालं आणि हिंदू संस्कृती आणि हिंदू मंदिरं आणि हिंदू साहित्य नष्ट होण्याच्या वेगावर आली, त्यावेळेला महानुभावांनी विचार केला की आपलं हे साहित्य जतन झालं पाहिजे आणि आपलं हे साहित्य मराठीत आहे. देवानी म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांनी मराठीचा गौरव जरी केला तरी आता मात्र हे शास्त्र जर मराठीत राहिलं तर मात्र ते मुस्लिमांच्या हातामध्ये ते टिकू शकणार नाही, राहू शकणार नाही. जसे हिंदूंचं अशा पद्धतीचं ग्रंथाचं अवहेलन झालं, अवमान झाला आणि त्यांच्या मंदिरांचं नाम उच्चारण झालं, तशा पद्धतीचं आपला हा संप्रदाय आणि साहित्य हे जर जतन राहिलं नाही तर अशा पद्धतीनं महानुभाव संप्रदाय सुद्धा पुढे चालणार नाही. आणि म्हणून त्या विद्वान महानुभावांनी एक युक्ती लढवली, ती म्हणजे मराठीलाच उच्चारण मराठीत पण लिखाण मात्र लिपिबद्ध. अशा पद्धतीच्या या ज्या काही वेगवेगळ्या लिप्या आहेत त्या शोधून काढण्यात आल्या आणि ते जे मराठी शास्त्र होतं ते लिप्यंतर करून जतन करण्यात ठेवण्यात आलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं यद्यपि जरी एखाद्या यवनांच्या हातामध्ये एखादे ग्रंथ पडला तरी त्याला ते वाचता येऊ नये किंवा त्याने एखाद्या मराठी माणसाला तो ग्रंथ दिला, वाच रे बाबा, तर त्यालाही तो वाचता येऊ नये. किंबहुना अशा पद्धतीचं हे शास्त्र अबाधित राहावं आणि त्यांना कळू नये, आपल्याला कळावं म्हणून या पद्धतीचा लिपीचा शोध झाला आणि त्या लिप्या पुढे मार्गोमार्गी या पद्धतीनं शिकवण्यात आल्या. पुढे पुढे इतक्या लिप्या का तयार झाल्या? एकच लिपी व्हायला पाहिजे होती, अनेक लिप्यांची निर्मिती का झाली? त्याच्या मागचा तर्क अशा पद्धतीचा की पुन्हा वेगवेगळे विभाग तयार झाले, वेगवेगळे प्रांत तयार झाले आणि वेगवेगळ्या प्रांतामध्ये अशा पद्धतीने ज्याने आपापल्या पद्धतीने आपल्याला वाचता येईल, समजता येईल अशा पद्धतीची काहींनी सांकेतिक लिपी तयार केली, काहींनी अंकलिपी तयार केली, काहींनी
सुंदर लिपी तयार केली. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या लिप्या त्या लिहून घेतल्या गेल्या. पुढे पुढे असं झालं की अनेक प्रकारच्या लिप्या झाल्यानंतर पुढच्या पिढीला त्या समजणंच कठीण झालं. कारण अंक चालले पण आकार, विलांटी, उकार, मात्रा काय म्हणावं. आणि म्हणून पुढच्या ज्या काही लिप्या झाल्या या फक्त जुन्या ज्या पोथ्या आहेत त्यामध्ये त्या लिहून ठेवण्यात आल्या, पण त्याचा विस्तार मात्र झालेला नाही. आणि म्हणून फक्त अद्ययावत आता सांप्रदायिक फक्त सकळ लिपी चालते. आणि म्हणून सकळ लिपीचा अभ्यास सर्व जो काही लिपिबद्ध आहे तो त्यामध्ये मान्य आहे. बाकी तळेगावकर पाठांची लिपी म्हणा आणि वेगवेगळ्या पाठांच्या त्यांनी त्यांच्या पद्धतीनं लिप्यांतर केलेल्या त्या लिप्या त्या मात्र पुढे प्रकाशित झाल्या नाही किंवा त्या प्रसिद्ध झाल्या नाही. म्हणजे त्यातला परिभाष संवाद तो समजायला आला नाही. तो पूर्वजांनी गुह्य म्हणून गुह्यच राहिलं, ते पुढे चालवलं नाही. कारण त्यावेळेला सांगणे, समजावणे, माहिती देणे, प्रचार करणे, प्रसिद्धीला आणणे हा प्रकारच नव्हता. ज्याला आपल्याला कळलं आपण ठेवलं, आपल्याला समजलं आपण ठेवलं. असं म्हणून त्या काळामध्ये परकीयांच्या आक्रमणाच्या भीतीस्तव निर्माण झालेल्या लिप्या पुढे प्रकाशित झाल्या नाही. कारण ते ज्याच्यापाशी आलं त्याने ते त्याच्यापाशी ते तसं ठेवण्यात आलं. म्हणून त्या इतर लिप्यांचा फक्त आढावा दिसतो आपल्याला, पण आपल्याला त्या आजही वाचता येत नाही. मग वाचता कोणती येते? ज्याचं प्रचलन झालेलं आहे अशी ती सकळ लिपी, ज्या इतर अनेक शास्त्रांमध्ये ते प्रचलित आहेत. त्या अनेक मार्गांमध्ये, शास्त्रांमध्ये त्याचं अध्ययन चालू आहे. अशा पद्धतीची प्रचलित असलेली ती मात्र सकळ लिपी. अशा पद्धतीचा हा लिप्यांचा अभ्यासक्रम आढावा एकूण इथपर्यंत कशा पद्धतीनं कोणामुळं आला, कशामुळं त्या दडून राहिल्या, कशामुळे त्या प्रसिद्धी होऊ शकल्या नाही, त्या सर्वांचा विचारधाराचा आढावा माझ्या अल्पमतीने मी इथे सादर केलेला आहे. उर्वरित पुढील विस्तारपूर्वक विचार पुढे या कार्यक्रमाचे प्रमुख आपल्या पुढे प्रकट करतीलच. दंडवत. धन्यवाद दादा. लिपींची रचना ज्ञानाचा खजिना. लिपींची रचना ज्ञानाचा खजिना. अक्षरे सांगती भाषेची धून. संकेताचा खेळ गगनाच्या पलीकडे. शब्दात उलगडे इतिहासाचे जून. शब्दात उलगडे इतिहासाचा जून. खरंच खूप सुंदर तुम्ही लिपी म्हणजे अक्षरांची रचना जी भाषेत ज्ञान आणि विचार मांडण्यासाठी उपयोगी असते याविषयी आम्हाला खूप छान असे मार्गदर्शन केलेले आहे. तसेच यानंतर धन्यवाद दादा. यानंतर अध्यक्षीय समारोप करण्यासाठी तसेच आमच्या तसेच आजच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित म्हणून लाभलेले श्री शाजनकुमार शेंडे सर, RTO ग्रामीण नागपूर यांना मी विनंती करते की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे व म्हणून व्यक्त करावे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ द्वारा भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अध्यासन केंद्रामार्फत आजचं हे जे चर्चासत्र आयोजित केलेलं आहे त्या चर्चासत्राला उपस्थित अध्यसन प्रमुख डॉक्टर प्राध्यापक भारतभूषण शास्त्री सर, तसेच प्रमुख व्याख्याते म्हणून परमपूजनीय जितेंद्र मुनी जामोदेकर दादा, महानुभाव आश्रम लिंगा, तालुका काटोल. प्रमुख उपस्थितीत गांधी विचारधारा विभाग प्रमुख वाटकर सर आणि या कार्यक्रमात उपस्थित पूजनीय तपस्विनी बंधू आणि महानुभाव साहित्याचे अभ्यासक. तसं पाहिलं तर मी एका टेक्निकल म्हणजे इंजिनिअरिंगचा स्टुडंट आहे. दूरदूरपर्यंत साहित्याचा अभ्यास किंवा आवड ह्या विषयाला खूप लांब होतो.
पण काही वर्षांपूर्वी माझा संपर्क प्राध्यापक डॉक्टर भारतभूषण सरांशी झाला. पंथामध्ये जन्म झाला, पिढ्याने पिढ्या आम्ही पंथीयच आहोत, पण वाचनाची किंवा साहित्याच्या ह्या आपल्या पंथीय साहित्याच्या वाचनाची आवड नव्हती. मी ज्या कुटुंबात जन्म झाला त्या कुटुंबाचे माझे आजोबा एकेकाळी ते आपल्या दलित महानुभावीय साधूंच्या वस्त्राच्या संबंधाने 1936ला रिद्धपूरला जे आंदोलन झालं होतं त्या आंदोलनाचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत. त्या कुटुंबातला मी आहे. पण मधल्या कालावधीत आम्ही कुठंतरी अभ्यासापासून किंवा भक्ती प्रवाहापासून होतो पंथीयच आहोत सुद्धा. पण काही काळाच्या नंतर सरांशी संपर्क झाला. त्यांचे विचार, त्यांच्याशी संपर्कातून जो सहवास लाभला त्यातून काही गोष्टी मी बोलू इच्छितो. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे सरांनी मला आणि माझ्या पत्नीला श्रीमद भागवत गीतेच्या कोर्स करायला लावला. आम्ही म्हणालो की सर मी तर खूप व्यस्त असतो, माझं वर्किंग असं आहे, युनिफॉर्म सर्व्हिसेसमध्ये असतो, सकाळी निघतो, लेट नाईट कधी घरी पोहोचेल. तर म्हणाले की नाही, तुम्ही जशा अवस्थेत आहात तसे करू शकता. अरे वा म्हटलं, हे तर खूपच सोपं आहे. इच्छा आवड असली, कितीही कठीण अभ्यासक्रम असले सर, खूप मोठे मोठे विद्वान इथे उभे म्हणजे उपस्थित आहेत. मी आपल्या पुढे इथं बोलणं सरांना मी बरेचदा ऐकलेलं आहे, तर हे संयुक्तिक वाटत नाही. तरी पण एक छोटासा अनुभव सांगू इच्छितो. आणि मी माझ्या वर्किंगमध्ये होतो, सरांनी मला आजकाल जे प्रसार माध्यमं उपलब्ध आहेत त्याचा वापर करून त्याचा फायदा स्वतःच्या आपल्या आध्यात्मिक जीवनात आणि जीवनाच्या पलीकडे जो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेला मार्ग आहे त्याकडे कशी वाटचाल करता येईल ह्याकडे सरांच्या माध्यमातून मी ओढत गेलो. आणि अतिशय कठीण असलेला श्रीमद भागवत गीतेचा संस्कृतमधून असलेला कोर्स हा मी, माझी पत्नी आणि माझे कुटुंबीय 2 मुलं 3 मुलं, माझे भाऊ, आई, आम्ही सर्वांनी म्हणजे जरी आम्ही फॉर्म भरून आम्ही दोघे विद्यार्थी म्हणून होतो, पण आम्ही कौटुंबिक तो कोर्स केला सर. आम्हा दोघांनाही प्रावीण्य प्राप्त झालं. श्रीमद भागवत गीता मी बरेचदा वाचली पण अर्थबोध होत नव्हता. पण आपल्यामुळे ऑनलाईनच्या माध्यमातून जो अर्थबोध झाला, खरंच म्हणजे मी धन्य झालो. आपण तर आम्हाला प्रमाणपत्र दिलीत दोघांनाही, पण आमचं कुटुंब, माझे लहान लहान छोटे मुलं, ते सुद्धा गीतेचे अध्याय नुसते अध्याय म्हणत नाही तर ते अर्थसुद्धा सांगतात. बरेच मोठी मोठी आचार्यगण घरी आले की त्यांच्याकडनं एका तरी अध्यायाचं मनन करून घेतात, पठण करून घेतात आणि ते कोणताही अध्याय क्रमांक मन म्हटलं की ते सुरू होतात. ही खरंच खूप मोठी उपलब्धी आहे माझ्या कुटुंबियासाठी. तद्वतच संतपीठात एक कोर्स चालला होता. मी, तृषा, आमचे विकी डहाट, आम्ही महाराष्ट्रात पहिल्या 3 मध्ये होतो. संतपीठाचा एक कोर्स केला. आम्ही गीताभूषण अवॉर्डेड आहोत. सांगायचं तात्पर्य, इच्छा असली, मी कसं आहे की मी RTO मध्ये आहे, इथे नागपूर ग्रामीणला मी काम करतो. खूप व्यस्तता असते, पण इच्छाशक्ती असली तर बऱ्याच गोष्टी आपल्याला सहज शक्य होतात. त्याची प्रचिती आम्हाला झाली. खूप आभारी आहे मी आपल्या सर्वांचा. आणि आजच्या या कार्यक्रमास मी माझ्या वैयक्तिक तसेच माझ्या विभागाकडून म्हणजे आज मी इथे उपस्थित राहिलो की मला प्रकट मुलाखत ऐकायची होती आणि मी विंटर असेंब्ली होऊ घातलेली आहे. त्यामध्ये मी काउन्सिलिंग प्रमुख आहे. त्यातून युनिफॉर्म काढून घातले कपडे आणि निघालो. इथे आल्यावर कळलं मला की मला पण इथे बसायचं आहे. म्हटलं काही हरकत नाही. ही आमच्या पंथीयांची उपलब्धी आहे की जेव्हा जसा प्रसंग असला त्यास आम्ही उपलब्ध होतो. खूप आभार आणि इथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. भगवद्गीता हा धर्म नसून, हा केवळ एक धार्मिक ग्रंथ नसून त्या काळातील समाज, चालीरीती, संस्कृती आणि व्यवहार याचे एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे. त्यामुळे खूप धन्यवाद तुमचे. त्यानंतर आपल्या कार्यक्रमाला लाभलेल्या डॉक्टर विशाखा कांबळे मॅडम यांचे मी शब्दसमूहाने स्वागत करते. तसेच हर्षताई पंजाबी यांना स्वागत करण्यासाठी आमंत्रित करते.
मराठी विभाग प्रमुख मराठी विभाग प्रमुख वसंतराव नाईक महाविद्यालय नागपूर. तसेच डॉक्टर विशाखा कांबळे मॅडम. तसेच डॉक्टर विशाखा कांबळे मॅडम मराठी विभाग प्रमुख वसंतराव नाईक महाविद्यालय नागपूर यांचे मनोगत यांना थोडक्यात मनोगत व्यक्त करण्यासाठी मी विनंती करते. दंडवत प्रणाम. आजच्या या कार्यक्रमात उपस्थित माननीय तसेच माननीय भारतभूषण शास्त्री सर, माननीय सर, माननीय डॉक्टर बळवंत सर, उपस्थित सर्व मान्यवर इथे आणि रसिक. मला आत्ता समजलं 5 मिनिटापूर्वी की ते कार्यक्रम आहे. मी महानुभाव पंथाचे म्हणजे पूर्वीपासूनच महानुभाव पंथांचं जे मराठी साहित्यात असलेलं योगदान याचे महत्त्व मला माहिती आहे आणि मी मराठीची असल्यामुळे. आणि म्हणून मला असं वाटलं की कुठेही कार्यक्रम असलं सरांनी सांगितलं की जिथे उपलब्ध असतं काही तर तिथे मी पोहोचते. आणि मला थोड्या वेळापूर्वी सरांनी सांगितलं की कार्यक्रम असा आहे. तर आणखी एक कार्यक्रम माझ्याकडे होता, तो कार्यक्रम मी सोडला आणि या कार्यक्रमाला मी उपस्थित झाले. याचं कारण हे आहे की या कार्यक्रमातून मला खूप काही मिळणार आहे. आणि मराठी भाषेमध्ये किंवा मराठी साहित्यामध्ये महानुभाव पंथाचं फार मोठं योगदान आहे. कारण प्रारंभच इथून झालेला आहे. आपण सर्व विदर्भात राहणारे लोक आहोत, महाराष्ट्रीयन आहोत. आणि पहिला जो ग्रंथ तयार झाला लीळाचरित्र ही विदर्भाची फार मोठी उपलब्धी आहे, देण आहे. बस मी 2 मिनटं बोलते. मला असं म्हणायचं आहे की आपण 930 शके 930 मधलं चामुंडाराय करविले हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. परंतु विदर्भात काय आहे हे आपण कधी त्याचा शोध घेतला असेल किंवा नसला असेल. परंतु मला एवढं माहिती आहे की नगरधनसारख्या ठिकाणी एक शिलालेख आढळला. तो यापूर्वीचा शिलालेख शके 930च्या पूर्वीचा. त्यावर मी सुद्धा काम केलं आणि डॉक्टर ब्रह्मानंद देशपांडे सर यावर काम केलं. तो शिलालेख असा होता, 4 शब्द आहेत त्यामध्ये, हरिवत्स गोष्ट भूपादरयनी असा तो शिलालेख. आणि हा शिलालेख आता आपलं अजब बंगला आहे प्राचीन वास्तुशिल्प त्यामध्ये हे ठेवलेला आहे शिलालेख. म्हणजे आपल्याला ही गोष्ट माहीत नाही. तसेच पेटिका शिष्यमध्ये हा शिलालेख आहे. पेटिका शिष्यमध्ये वेगळ्या पद्धतीची लिपी आहे आणि या लिपीमध्ये हा शिलालेख आलेला आहे. तसेच भगवद्गीतावर आणि माननीय सरांनी आता बोलले आहेत. तर श्री भगवद्गीता, तर भगवत हा शब्दसुद्धा प्राकृतमधला आहे. याचं कारण आहे की भगवत या शब्दाचा अर्थ मी पहिल्यांदा बोलते यावर, कारण भगवत असल्यामुळे मी बोलते आहे की हा शब्दच प्राकृत आहे मुळात लागलेला. भग म्हणजे नष्ट आणि वत म्हणजे राहणे. म्हणजे काहीतरी आपल्या अंगात असलेल्या तृष्णा जे काही असतं ते नष्ट करून तिथे आपण रुजणे, हा या शब्दाचा अर्थ आहे. याचं काय मी सांगू शकते, याचं कारण आहे की मी माझं संस्कृतमध्ये MA झालेलं आहे आणि आता नुकताच संस्कृत विश्वविद्यालयामध्ये म्हणजे दिल्लीचा तो 2 वर्षाचा मी डिप्लोमा कोर्स मेरिटमध्ये पास झालेली आहे. म्हणजे मार्क्स जर सांगायचा तर 100पैकी 98 मला मार्क्स मिळाले. तर मी तिकडे मराठी विभाग प्रमुख आहे, मॅडमने सांगितलंच आहे तसं. परंतु मला संस्कृतकडे का वळावं असं वाटलं, याचं कारण आहे की आपण प्राकृत आहोत, पण संस्कृत आपल्याला यायलाच पाहिजे आणि संस्कृत आपण शिकलं पाहिजे. संस्कृतमध्ये एक श्लोक आहे, समूहागमने तुंद दर्शने शंखपुरणे. म्हणजे आपण जेव्हा कुठं जात असलो तर आपल्याबरोबरच ज्ञानासोबतच इतरांनाही सोबत घेऊन गेलं पाहिजे. पण समूहागमने तुंद दर्शने असं त्यांनी म्हटलेलं आहे त्या श्लोकामध्ये. यतो हस्ती ततो दृष्टी. म्हणजे आपले हात आपण इथे बघत असतो
पण हातावर आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. ते जिथे हात आहे तो हस्त तथो दृष्टी, हातावर आपलं लक्ष केंद्रित असलं पाहिजे. त्याच प्रकारे ज्ञान घेता आलं पाहिजे. म्हणून मी स्वतःला आजही विज्ञान पिपासू समजते आणि मी स्वतःला आजही विद्यार्थिनी समजते. आणि म्हणून मला इथं आमंत्रित केलं, इथं बोलवलं, इथं मला सत्कार केला, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आणि दंडवत प्रणाम. खूप खूप धन्यवाद मॅडम आणि पुनश्च तुमचं अभिनंदन एकदा. आम्हाला खूप मोलाचं आणि महत्त्वाचं असं मार्गदर्शन आज तुमच्याकडून मिळालेलं आहे. थोडक्यात का होईना पण प्रेरणादायी असं मार्गदर्शन तुमच्याकडून आज प्राप्त झालं. खूप खूप धन्यवाद मॅडम तुमचे. यानंतर आजच्या कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष म्हणून तसेच विशेष मार्गदर्शन म्हणून डॉक्टर भारतभूषण शास्त्री सर, अध्यासन प्रमुख भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर यांना मी अध्यक्षीय भाषण करण्यासाठी तसेच आम्हाला विशेष मार्गदर्शन करण्यासाठी मी आमंत्रित करते. डॉक्टर भारतभूषण शास्त्री सर. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासन विभाग आणि या अध्यासन विभागामार्फत आज नागपूर पुस्तक महोत्सव 2025 आपल्या नागपूर नगरीमध्ये संपन्न होत आहे. शिक्षा मंत्रालय, भारत सरकार, नॅशनल बुक ट्रस्ट नवी दिल्ली आणि झिरो माईल फाउंडेशन नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम नागपूर भागामध्ये पहिल्यांदाच संपन्न होत आहे. आणि यामध्ये एकंदरीत 300 स्टॉल्स आपल्या नागपूर नगरीमध्ये पुस्तकांचे स्टॉल्स उपलब्ध झालेले आहेत. यामध्ये नॉलेज पार्टनर म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वर्धा, गडचिरोली विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, त्यानंतर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अशी 6 विद्यापीठं जवळपासची, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक, सर्व विद्यापीठे या ठिकाणी संमेलित झालेली आहेत. आणि हा नागपूर पुस्तक महोत्सव अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. प्रथमच सगळ्यांना आनंद झाला की काहीतरी अर्थाने नागपूरकरांमध्ये एक नवीन ऊर्जा खऱ्या अर्थाने या नागपूर पुस्तक महोत्सवाने भरलेली आहे. कारण ज्यावेळेस तिथे विद्यापीठाचा स्टॉल क्रमांक 39 लागला तर आम्हाला सुद्धा प्रश्न पडला की नेमकं आता काय करावं. मग आम्ही KRC सेंटर केंद्राचे आमचे संचालक विजयजी खंडाळ, त्याचबरोबर आमच्या विद्यापीठाच्या माननीय प्रभारी कुलगुरू डॉक्टर माधवी खोडे चौरे यांच्याशी चर्चा केली आणि काहीतरी चांगलं करायचं आहे हा मानस त्या ठिकाणी मनात धरला. आणि त्यानिमित्ताने मग आम्ही त्या ठिकाणी एक बुक स्टॉल जे विद्यापीठाचं प्रकाशन आहे तर ते ठेवलं, पुस्तकं विक्रीला त्या ठिकाणी ठेवली. त्याचबरोबर आपला एक विभाग त्या ठिकाणी समाजाचं देणं तर लागतोच, परंतु महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संचिताचं एक देणं आपण लागतो. आणि आपल्याकडे एवढी मोठी लिप्यांचा एक मोठा वृक्ष आपल्याकडे त्या ठिकाणी तयार झालेला आहे आणि हा समाजासमोर येणं अपेक्षित होतं. आणि म्हणून आम्ही सुद्धा त्यामध्ये थोडंसं ज्याला म्हणतात ना की थोडंसं चांगल्या पद्धतीनं काम करायचं, जीव ओतून काम करायचं. आणि मग आम्ही ते कामच केलं. आणि त्यामध्ये प्रथमच आपण नागपूर विद्यापीठाचं या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरचे आसादे हे जे गीत आहे हे प्रथमतः सकल लिपीमध्ये त्या ठिकाणी तयार केलं. ही फार एक मोठी घटना त्या ठिकाणी विद्यापीठासाठी त्या ठिकाणी तयार झाली. त्याचबरोबर जय जय महाराष्ट्र माझा हे गीतसुद्धा आपण सकल लिपीमध्ये त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. आपल्या लिप्या, आपलं संचित हे आत्ताच्या वर्तमान काळाशी कसं सुसंगत करता येईल. जे ज्ञान आहे ग्रंथातलं ज्ञान वर्तमान काळातल्या जीवन जगण्यासाठी किती समर्पक बुद्धीनं काम करू शकतं हा विचार या ज्ञानाचा आहे मुळामध्ये. कारण हे सगळं विश्व कल्याणाच्या अनुषंगाने आपण याचा विचार करतोय, मानवी जीवनाच्या कल्याणाचा याच्यामध्ये विचार करतोय. आणि हे जर कल्याण साधायचं असेल तर आपली जी काही प्राचीन भारतीय परंपरा आहे ह्या भारतीय परंपरेमध्ये
कसं आपल्याला त्या ठिकाणी इस्टॅब्लिशमेंट होता येईल, त्यावेळेस या ज्ञानाचा जग स्वीकार करतो. आणि हीच गोष्ट लक्षात घेतली तर आपण आपल्याकडे आज भारतीय ज्ञान परंपरा नावाचा एक फार मोठा प्रोग्राम्स आपल्याकडे त्या ठिकाणी उपलब्ध झालेले आहे. आणि म्हणून हे कडिकुलपात बंद असलेलं ज्ञान हे आपल्याला बाहेर आणण्याचं काम खऱ्या अर्थानं वर्तमान काळामध्ये होत आहे. ही फार अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आणि या माध्यमातून नवीन शैक्षणिक धोरण असेल, भारतीय ज्ञान परंपरा असेल आणि जे काही नवनवीन उपक्रम वर्तमान काळामध्ये होत आहे हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, ज्यामध्ये केवळ आपल्याला आत्तापर्यंत जे काही शिकवलं जात होतं त्यामध्ये थोडंसं काही बदल या ठिकाणी अपेक्षित झालेला आहे, तो केलेला सुद्धा आहे. आणि म्हणून या ज्ञान परंपरा विकसित होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आजच्या विषयाच्या अनुषंगानं म्हणजे दोन्ही तज्ज्ञ व्यक्ती म्हणजे आमचे डॉक्टर अनिरुद्ध भावे सर, पूजनीय श्री आबादादा कपाटे आणि पूजनीय नितीन दादाजी बांधकर, ही दोन्ही मंडळी नागपूरमध्ये एक चांगलं लिप्यांच्या बाबतीमध्ये चांगलं संशोधनाचं काम वर्तमान काळामध्ये त्यांच्या हातून त्या ठिकाणी घडत आहे. आणि माझा ज्यावेळेस संपर्क आला त्यावेळेस नंतर आम्ही सुद्धा त्यामध्ये चांगली स्पीड घेऊन हे काम आपल्याला करायचं हा मनोदय त्या ठिकाणी घेतलेला आहे. ह्या संचिताकडे पाहिल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं, 100 कशी असलेले हे सोनं ते मार्केटमध्ये तुम्हाला दिसणार नाही, ते फक्त महानुभावांच्या आश्रम परंपरेमध्ये, मठ परंपरामध्ये त्या ठिकाणी दिसतं. आणि त्याविषयी फक्त जाणणारे फक्त आमचे भिक्षुक मंडळी आहेत, ज्यांना ते जाणावं लागतं किंवा इट्स कंपल्सरी असं म्हटलं तर हरकत नाही, म्हणून आपण त्याच्याकडे त्या ठिकाणी बोलतो. पण जगाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर हे अमूल्य धन आहे. हे सांगायला कुठंतरी आता तो दिवस आपल्याला त्या ठिकाणी उजळावा लागणार आहे. नागपूर परिक्षेत्रामध्ये प्रचंड ताकदीचं काम झालेलं आहे यामागे संशोधनाच्या अनुषंगाने, तर त्याला पुढं घेऊन जाण्याचं काम खऱ्या अर्थाने आपण त्या ठिकाणी करत आहोत. आता यामध्ये आता जो विषय आहे त्या विषयाच्या अनुषंगाने महानुभावांचे लिपीशास्त्र या दृष्टिकोनातून 2022 मध्ये मी एक माझा शोध निबंध लिहिला होता. त्यानंतर पुढच्या काळामध्ये मी सुद्धा बरंच काही काम त्याचं करून ठेवलेलं आहे आणि त्याचं अंतिमता काम त्या ठिकाणी निश्चितच होईल. परंतु लिपीशास्त्राचा छंद असणे हे अत्यंत गरज आहे. आपल्याकडे कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाने ज्ञानभारतम नावाची जी सेंट्रल गव्हर्नमेंटची योजना आहे त्याद्वारे महाराष्ट्राचं कॅडर जे आहे तर ते कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक यांना देण्यात आलेलं आहे. आणि त्या निमित्ताने अनेक संस्थांशी त्यांनी विविध करार केलेले आहेत. आणि या करारान्वये ज्या ज्या ठिकाणी पोथ्या आहेत, 50 असू द्या 100 असू द्या, या पोथ्यांचं डिजिटायझेशन करण्याचं काम वर्तमान काळामध्ये चालू झालेलं आहे. भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी आत्ताच ज्ञानभारतम नावाची जी डिजिटल संकल्पना ती आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि 50 का पोथ्या असताना तुमच्याकडे पण तिथपर्यंत भारत सरकारच्या मार्फत ह्या सर्व्हिसेस तुम्हाला विविध विद्यापीठांमधून त्या ठिकाणी मिळणार आहे. हे का करावं लागतं त्याचं कारण असं आहे, हे तुमचं धन आहे. नालंदा सारखं विश्वविद्यालय ज्या काळामध्ये नष्ट झालं, कित्येक ग्रंथसंपदा आमची नष्ट झालेली आहे, त्याच्यामधून अनेक मुद्दे आज समोर आले असते जगाच्या समोर, आणि हे धन वाया गेलं असं म्हणायला हरकत नाही. मग त्या काळामध्ये 12व्या शतक जर आपण पाहिलं तर हीच घटना अगदी आपल्याला स्पष्ट तशी दिसते. 12व्या शतकामध्ये सुद्धा अशा अनेक अतिक्रमणं त्या ठिकाणी झालेले आहे. अल्लाउद्दीन खिलजीची धाड आली, त्या धाडीमध्ये बरंच साहित्य त्या ठिकाणी नष्ट होऊ घातलेलं आहे. आणि आपल्याला त्या ठिकाणी आठवतं बिडकीन नाव जे काही आहे पैठणजवळ, तिथे खलासाईच्या धाडीमध्ये आपलं मूळ लीळाचरित्र घाण झालं आणि जो मूळ पाठ होता तोही त्या ठिकाणी त्याच्यामध्ये तो बाडच गेला, काही विशेष सुद्धा गेले त्याच्यामध्ये. हा काळ फार विघातक होता या कालखंडामध्ये आणि हा काळ महानुभावांनी जपला, त्या काळाशी साधर्म्य साधलं असं म्हणायला हरकत नाही. ते मुद्दे तर याच्यामध्ये येतीलच. मुस्लिम राजसत्ता असताना महानुभावांची ॲडजस्टमेंट किती महत्त्वाची होते हा मुद्दा इथं विचार करण्याची अत्यंत गरज आहे. कारण मुस्लिम राजसत्ता असताना राजाचं ऐकावं लागतं आणि त्यामध्ये ही ग्रंथसंपदा नष्ट होण्याचं काम खऱ्या अर्थानं झालेलंच आहे. पण त्यावेळेस महानुभावांनी काही स्वीकार केला. आमची जी वस्त्रधारणा आहे ही वस्त्रधारणा आम्हाला थोडीशी त्यांच्या परंपरेशी संमिश्रित करावी लागली. आपण असं दंडोत घालतो तर आपल्याला सुद्धा थोडासा असा हात करण्याची जी क्षमता आहे त्या अशा
आपण करतो, तर त्या आशा सुद्धा काही काळामध्ये करताना आमची भिक्षुक मंडळी आम्हाला दिसली की आम्ही सुद्धा अन्नाचीच भक्त आहोत, आम्ही ईश्वराचीच भक्त आहोत. समोरच्याला धर्म वाचवण्यासाठी ही त्या काळातली एक ॲडजस्टमेंट. अशा कृत्या ह्या महानुभाव संप्रदायामध्ये वेळोवेळी काळामध्ये त्या ठिकाणी दिसून आलेल्या आहे. मग त्या वस्त्राच्या बाबतीमध्ये असेल, लेखन परंपरेच्या बाबतीमध्ये असेल, महानुभावांनी साधर्म्य साधलं. त्या काळामध्ये अनेक परंपराशी साधर्म्य साधलेलं आपल्याला लक्षात येतं. हे का साधलं की परिस्थिती त्या ठिकाणी होती. विशेषतः हा एक गुणधर्म या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. महानुभावांनी आपल्या तत्वज्ञानामध्ये कुणाचाही शिरकाव करून दिलेला नाही, परंतु व्यवहारामध्ये त्यांनी स्वीकार केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे काही गोष्टी समाजासमोर त्यांनी ॲडजस्टमेंट केलेल्या आहे असं आपल्याला प्रकर्षाने जाणवतं. यामध्ये ज्यावेळेस हे शास्त्र लोकांच्या हाती पडेल आणि भ्रंसेल असा मुद्दा ज्या ठिकाणी समोर आला, तर त्यावेळेस प्रश्नचिन्ह निर्माण झाले की यासाठी काय आपण काही आयडिया करावी का, काही कल्पना सुचते का बा, असं भिक्षुक महात्म्यांच्या संदर्भाने चर्चा समोर आली. आता वर्तमान काळामध्ये आपल्याकडे खूप सिस्टम्स त्या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहे. आपला मोबाईल असतो, त्याला आपण विशिष्ट पहिला पासवर्ड टाकतो, पुन्हा विशिष्ट फंक्शन असेल त्याला दुसरा पासवर्ड टाकतो, पुन्हा असेल तर त्याला तिसरा पासवर्ड आपण टाकतो. म्हणजे आपला मोबाईल पासवर्डने भरून जातो. बरोबर आहे. आपला पासवर्ड आपल्यालाच माहिती आहे. त्या काळात ही पद्धत कुणीकडे होती, म्हणजे शक्यताच नव्हती ना, किंवा मिळणार नव्हती. टेक्नॉलॉजी एवढी विकसित नव्हती. त्या काळामध्ये महानुभाव मात्र एक पाऊल पुढे होते आणि त्यांनी काय केलं की जी काही आपली देवनागरी लिपी आहे, या देवनागरी लिपींचं थोडंसं वर्गीकरण त्या ठिकाणी केलं. आणि आपल्याला त्या ठिकाणी तक्ते दिसणारच आहे. तिथं आपण जर पाहिलं तर आपल्याला त्या तक्त्यामध्ये लक्ष देईल. तिथं क वर्ग दिला आहे, त्याला येचा वर्ग दिला आहे. तिथं च वर्ग दिला, त्याला प चा वर्ग दिला. तिथं ट वर्ग दिला, तिथं त चा वर्ग दिला. तिथं त वर्ग दिला, त्याला ठ चा वर्ग लावला. प ला पुन्हा चा वर्ग लावला आणि क ला येला पुन्हा क चा वर्ग लावला. तर ही संकल्पना एक लिपी ज्याला आपण सकळ लिपी म्हणतो, तिला नागरी लिपी असं सुद्धा त्या ठिकाणी नाव आहे, किंवा संकलित किंवा सकळित असा सुद्धा शब्द प्रयोग त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आता हे केव्हा निर्माण झालं तर हिराईसांचे शिष्य जे काही होते रोवळव्यास, पाथरी जिल्हा परभणी येथील, तर सह्याद्री वर्णन हा ग्रंथ त्या ठिकाणी त्यांचा आहे. त्यांनी हे लिपकृत्य त्या काळामध्ये केलेलं आहे. लिपीचा अर्थ सुद्धा लिपणे म्हणजे त्या ठिकाणी बाधित करणे, एखादी गोष्ट आपण अशी प्रकट करतो या अर्थाने. आणि ही संकल्पना तिथून चालत आली आणि त्यांनी सकळ लिपीचा एक प्रकारे शोध लावला असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. आता ह्या लिप्या मराठीपेक्षा काय साधारण म्हणजे वेगळंपण यायचं आहे तर देवनागरी आहेच, मूळ देवनागरीचा आहे. फक्त देवनागरीचा काय केला तर संकेत बदल केला, अक्षर बदल केला, वर्ग बदल केला आणि वरती अक्षरांवरती शिरोरेखा दिलेल्या नाही. त्यामुळे ही अक्षर आपल्याला त्या ठिकाणी वाचता येतात पण अर्थ उमगत नाही. समजा मी आता क शब्द आहे आणि मी ये जर वापरला तर अर्थबोध होणार नाही. पण हे ज्याला माहित आहे की क ला ये म्हणायचंय तो व्यक्ती त्या ठिकाणी लवकर त्याला तो कच म्हणेल, तो ये बोलणार नाही. ही सिस्टम त्या ठिकाणी लक्षात येणं गरजेचं आहे. याला म्हणायचं लिपी शिकणे. हा पहिला मुद्दा तयार होतो की पहिल्यांदा आपल्याला लिपीची बाराखडी त्या ठिकाणी शिकणं आवश्यक आहे. त्यानंतर ती पहिली लिपी त्या ठिकाणी अवगत आपल्याला त्या ठिकाणी होते. आता थोडासा लिपीशास्त्राचा विषय निघाला म्हणून की मूळ याच्यामध्ये आपल्याकडे ब्राह्मी लिपी आहे, त्यानंतर खरोष्टी आहे आणि देवनागरी. ह्या प्रारंभ काळातल्या त्या ठिकाणी लिप्या होत्या, ब्राह्मी, खरोष्टी आणि देवनागरी. त्यापैकी मला आठवतंय ब्राह्मी लिपीचा जॉन प्रिन्सेप जे होते तर त्यांनी अगदी अलीकडच्या काळामध्ये ब्राह्मी लिपी कोणालाच वाचता येत नव्हती. मधल्या काळामध्ये त्या 300-400 वर्षाच्या कालखंडामध्ये 12व्या 14व्या 15व्या शतकात ती सगळ्यांना वाचता येत होते. आणि त्यांच्या हातामध्ये एक बाड लागला आणि कलकत्त्याला तो बाड लागला त्यांना. त्यांनी पाहिलं काहीतरी लिपी आपण पाहावं या ठिकाणी. मग त्यांनी ती शोधण्याचा प्रयत्न केला. तर असे बरेच दिवस गेल्यानंतर जॉन प्रिन्सेपला कळलं की ब्राह्मी लिपी आहे आणि मग त्याची अक्षर ओळख करून त्यांनी तो उतारा वाचण्याचा पहिला प्रयत्न केला. लक्षात घ्या, विदेशातला एक संशोधक भारतात येतो आणि तो पाहतो या लिप्यांकडे किती गांभीर्याने आणि तो वाचण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळेस प्रश्न आपल्याला पडतो, तुझा आहे तुझं पाशी पण तू जागा फुलदाशी.
आणि मग आपण आपलं साहित्य विसरतो का बुवा? तर खरं आहे ते. कालोखातामध्ये आपल्या संस्कृतीकडे आपलं लक्ष राहत नाही. आपली भाषा, आपली संस्कृती हे जर जगलं तर आपण जगू असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे ज्येष्ठ साहित्यिकांनी. ते याच्यासाठीच आहे की हे जपणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि मग जॉन प्रिन्सेपनं पहिल्यांदा ब्राह्मी लिपीचं पुस्तक त्या ठिकाणी त्याच्यावरती व्हेरिफिकेशन्स केलं आणि अनेक तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन ते समाजासमोर आणलं. वस्तुतः काय होतं माहिती का, भारतामध्ये अनेक खजिना आहे, पण हा खजिना कोणी उक्त केला? हा फॉरेनने उक्त केला, आम्ही नाही उक्त केला. का उक्त केला त्यांनी? कारण त्यांना ते नवीन वाटतं काहीतरी. आम्हाला मात्र त्याच्यामध्ये नाविन्यता दिसत नाही. आम्हाला उलट नाविन्यता कुठं दिसती? जपानची टेक्नॉलॉजी आम्हाला नाविन्यता वाटते, इंग्लंडची टेक्नॉलॉजी आम्हाला नाविन्यता वाटते, तिकडचे चायना मोबाईल आमच्याकडे आले की आम्हाला वाटतं फार मोठं आम्ही आता काहीतरी आणलं बौद्धन. आपल्याला त्यांचं आकर्षण आहे आणि त्यांना आपलं आकर्षण आहे. माझे गुरुवारी डॉक्टर सतीश बडवे सर आणि डॉक्टर विमो पाठन सर यांनी एका भक्ती चळवळीच्या अनुषंगाने निवेदन केलं होतं की एका ज्येष्ठ परदेशी पाहुण्याला त्यांनी विचारलं होतं की तुम्ही पंढरपूरला का जाता बा? तर ते म्हणाले की आमच्याकडे अशी यात्रा आणि जत्रा कधीच नसते म्हणे, आम्ही आनंद घेण्यासाठी पंढरपूरला येतो. म्हणजे हे जी सोहळे आहेत, पदयात्रा असेल, यात्रा असेल, हे संकल्पना फक्त भारतीय साहित्यातच आहे आणि त्या फक्त जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये तर आधी त्या ठिकाणी चांगल्या रीतीने आपल्याला दिसतं. तर लोक आनंदासाठी भारतामध्ये येतात, हे त्यांचं विधान अत्यंत महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या, आपण टेक्नॉलॉजीचा आनंद शोधण्यासाठी त्यांच्याकडून यंत्रसामग्री त्या ठिकाणी आमंत्रित करतो. हा भाग त्या ठिकाणी लक्षात आपल्याला येतो. अशी बरीचशी उदाहरणं त्या ठिकाणी पुढं माझ्या त्या भाषणामध्ये येतीलच. जॉन प्रिन्सेपचा तो एक मुद्दा आपल्याला त्या ठिकाणी लक्षात आला आणि लिपीशास्त्राचा खऱ्या अर्थाने महानुभाव संप्रदायामध्ये एक मोठा वटवृक्ष नंतरच्या काळामध्ये तयार झाला. आज इथे एक 42 लिप्या त्या ठिकाणी या तक्त्यामध्ये आहे. त्याचा आकडा 48 पर्यंत सुद्धा जातो, त्यावरती सुद्धा काम चालू आहे. आणि ह्या नंतरच्या काळामध्ये सकळ लिपी आहे, सुंदर आहे, सुंदरा लिपी आहे, आदनाथ लिपी आहे, अंकलिपी आहे, कवीश्वरी आहे, शीरलिपी आहे, वज्रलिपी आहे, तळेगावकर लिपी आहे. ह्यामध्ये ह्या सगळ्या लिप्या त्या काळातल्या ध्वनी चिन्हांशी साधर्म्य सांगणाऱ्या आहेत. म्हणजे या ठिकाणी एक मला चांगलं काम आठवतं की आमचे जळगावमधले एक चांगले संशोधक यांनी त्याचं काम त्या ठिकाणी मधल्या काळामध्ये केलेलंच आहे. तर त्यात तत्पूर्वी ह्या लिप्यांच्या संदर्भाने रवळ व्यसनाचा एक विषय मुद्दा त्या ठिकाणी राहून गेला की 2 आचार्यांमध्ये चर्चा होती की हे तुमचे रहस्य अनेकाप्रती प्रकट न कीजे, या अनुषंगाने चर्चा झाली. आणि महानुभाव शास्त्र तत्वज्ञान हे ईश्वरीचं शास्त्र आहे आणि याला गीतेचं प्रमाण त्या ठिकाणी लागतं. इति गुह्यात गुह्यतरमय आपण जे काही म्हणतो, तर हे गीतेचं तत्वज्ञान असू द्या किंवा महानुभाव तत्वज्ञान असू द्या, यामधलं जर साम्य आपल्याला लक्षात आलं तर एकेश्वरवादाचं साम्य आहे. आणि त्यामध्ये परमेश्वर समजून घेण्यासाठी, ती संकल्पना समजून घेण्यासाठी आपल्याला थोडंसं रहस्य जपणं अत्यंत गरजेचं आहे. का? त्याचं कारण असं आहे, जोपर्यंत आपल्याला बोध होत नाही, आपण त्या अवस्थेपर्यंत जात नाही ज्ञानाच्या, त्यानंतर आपल्याला परमेश्वर पुढं समजणार आहे. आणि तो परमेश्वर केवळ पुस्तकं वाचून, केवळ कार्यक्रम करून त्या ठिकाणी मिळणार नाही. त्याच्यासाठी एक साधना, आचार आणि विचाराचं तत्व आपल्याला गुंफावं लागेल. हे गुंफलं तर पुढं ती ज्ञानावस्था त्या ठिकाणी प्राप्त होते. आणि मग ही ज्ञानावस्था ही होणार, आम्ही घरी बसून प्राप्त करू शकत नाही, म्हणून रहस्य. आणि म्हणून ते जपलं गेलं पाहिजे. ते हाटाचा वाटा आपण जर बोलत जर गेलो तर ते फक्त आपल्याला ज्ञात होईल, त्याची ओळख होईल, पण ते आपल्या अंगात भिडणार नाही. हे त्या मधलं महत्त्वाचं रहस्य आहे. आणि हे रहस्य इतरांच्या हाती लागले म्हणजे काय, तर इतर लोक जे काही आहेत त्यांच्या हाती लागलं तर काय होऊ शकतं की हेच ज्ञान दुसरे संप्रदाय घेऊन त्यामध्ये थोडंसं मिश्रितपणा आणू शकतात. ही त्या काळची एक संकल्पना आपल्याला लक्षात येते. आमच्याकडे आता मॅडम आपल्याला लक्षात येते, वाङ्मय चौरे नावाचा प्रकार आपल्याकडे आहे, बरोबर आहे. म्हणजे समजा आम्ही आता एखादा शोध निबंध असा लिहिला किंवा मी असा प्रबंध लिहिल्यानंतर काय होतं की हा शोध प्रबंध विद्यापीठामध्ये तपासला जातो.
तपासणीला गेल्यानंतर आमच्याकडे प्लॅगरिझम नावाचा एक प्रक्रिया असते, सॉफ्टवेअर. ती काय करतं की जुन्या लेखकाचं मत असेल तर ते चेक करतं की बाबा यांचा जसं तसं उतरवला का, काही थोडेसे बदल केले. शब्द बदल असेल तर ते ग्राह्य धरतं, पण जशा तसा उतार आला ते लगेच म्हणतं हा उतारा इथून घेतलेला आहे, हा त्याच्या नावाचा आहे, हा तुमच्या नावावर खपवू नका. ते आपल्याला संदेश देतं. बरोबर. म्हणजेच काय, वाङ्मय चौर्य होऊ शकतं. तर हे वाङ्मय चौर्य त्या काळामध्ये सुद्धा झालं असतं आणि महानुभाव तत्वज्ञानामध्ये मिश्रितपणा आला असता. म्हणून महानुभाव तत्वज्ञानाच्या अभ्यासक रवळो व्यास यांनी काय केलं, हे ज्ञान थोडंसं सांकेतिक स्वरूपात टाकलं. बघा इथं आपल्याला पाहायला काय मिळतं, स्वामींनी संस्कृतमधलं ज्ञान मराठीत आणलं आणि मराठीमधलं परत ज्ञान काय झालं, कडी-कुलपत बंद झालं. लक्षात घ्या, ह्या गोष्टी प्रक्रिया होत राहणार आहे. मानवी कल्याणाच्या अनुषंगाने ज्या ज्या गोष्टी करता येईल त्या ठिकाणी बरोबर झालेले. परमेश्वरी धर्माच्या ज्या काही संकल्पना आहेत त्या अत्यंत वेगळ्या आहेत, त्या इकडं आपण त्याची तुलना त्या ठिकाणी करू शकणार नाही. म्हणून हा विसंगतपणा थोडासा आपल्याला त्या ठिकाणी दिसतो, पण तो यथार्थ आहे. तो यासाठी की वेळोवेळी ह्यामध्ये मिश्रितपणा येऊ नये म्हणून हे सगळं आपण संचित इथे व्यवस्थितरित्याने त्याला बंद केलेलं आहे. आता बंद केल्यानंतर इथं आपल्याला लक्षात असं येतं की हे बंद तर झालं, मग आता हे वाचायचं, हे खुलं करायचं. मग इथं काय सांगितलेलं आहे, उद्धव हा ज्ञानरत्नाचा ठेवा, भलते अति पळून देवा अधिकारी विना. हे ज्ञान अधिकाराशिवाय येणार नाही. मग जो अधिकारी तो बरोबर सर्च करता येईल ना. विद्यापीठामध्ये एखाद्या ग्रामीण भागातला विद्यार्थी 400-500 किलोमीटरचं अंतर पडून इथं काय येतो, त्याला ज्ञान घ्यायचं असतं म्हणून येतो की नाही. तो तिथे खेळत राहील, त्याला ज्ञान भेटेल का, नाही भेटणार. मग तसं हे ज्ञान प्रक्रियेमध्ये आहे की इथले आचार्य सांगतील तो याच्याजवळ येईल, राहील 10 महिने म्हणा, 1 वर्ष म्हणा, 2 वर्ष म्हणा, 5 वर्ष म्हणा, 20 वर्ष म्हणा. त्यावेळेस हा ज्ञानाचा साठा त्या व्यक्तीला, संबंधित व्यक्तीला दिसतो आणि त्या ज्ञानाची उत्तर अवस्था मग आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होते. ही अशी प्रक्रिया आहे. हे रहस्य उक्त करण्याची ही प्रक्रिया आहे. आणि म्हणून हे रहस्य उक्त करायचं आणि फक्त बोलायचं अशातला भाग महानुभावांचा नव्हता. म्हणून बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, म्हणजे आचार आणि विचाराचं तत्व तुम्हाला सोबत घ्यायचं आहे. म्हणून ही प्रक्रिया इथं त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येते. हे त्याच्या मागचं रहस्याचं मूळ कारण. आणि अतिक्रमण होत होती हे दुसरं कारण त्या ठिकाणी. म्हणून लिपिबद्ध ज्ञान त्या ठिकाणी झालेलं आहे असं आपल्या लक्षात येतं. आता लिपिबद्ध ज्ञान झाल्यानंतर परमारामामध्ये जी मंडळी त्यांनी ते लिपींमध्ये सगळं लिहिलेलं आहे शास्त्र. परत आता काळ पुढं आला की बाबा हे लिपिबद्धता आहे आणि वर्तमान काळाला भारत स्वतंत्र झाला आणि त्या कालखंडामध्ये एकदा लोकमान्य टिळक गेले तिकडे उत्तरेकडे आणि तिथे त्यांना मराठी सूत्रपाठाचं आपलं पारायण ऐकू येऊ राहिलं. ते आश्चर्यचकित झाले, हे मंदिर वेगळं, सगळं वेगळं आणि मराठी इथं बोलतोय कोण. ते पाहायला गेले मंदिरामध्ये, त्यांना आश्चर्य वाटलं. त्यांनी पाहिलं तर तुमच्या हातातलं पुस्तक पाहू द्या, तर ते होतं लिपिबद्ध आणि दुसरी त्याची प्रत मराठीमध्ये पण त्या काळामध्ये लिहिल्या जात होतं. त्यांनी पाहिलं अरे की मराठीचं संचित मग हे कोणता पंथ, महानुभाव पंथ. ते सगळं अभ्यास करत गेले आणि पहिल्यांदा आपलं त्यांचं जे केसरी आणि मराठा वृत्तपत्र जे आहे त्यामध्ये पहिल्यांदा महानुभावांचं म्हणजे महानुभाव संप्रदाय आहे महाराष्ट्रामध्ये हे पहिल्यांदा लोकमान्य टिळकांनी आपल्या त्या वर्तमानपत्रामधून प्रसिद्ध केले. म्हणजे जर ते प्रसिद्ध केले नाही तर नसतं तर महानुभाव हे हिंदू आहेत किंवा हे एका संकल्पनेमध्ये आहेत बाबा भारतामध्ये हेच नष्ट झालं. कारण तसे बरेच अतिक्रमण मधल्या काळामध्ये झालेले आहेत. महानुभाव हे हिंदू आहेत की नाही हे मधल्या काळामध्ये शंकराचार्यांकडून एक फार मोठं प्रकरण झालं आणि मग जे काही शंकराचार्य होते मधल्या काळामध्ये त्यांनी हे केलं की सिद्ध केलं की हे ज्ञान परंपरेचं ज्ञान आहे, भारतीय ज्ञान परंपरेचं ज्ञान आहे. त्यामुळे महानुभावांना इथून आपल्याला डावलता येणार नाही. आणि मग त्यावेळेस कुठं महानुभावांना थोडंसं जे गावाच्या बाहेर होते गावाच्या आतमध्ये आले असं आपल्याला लक्षात येतं. नाही तर आज तुम्ही पहा महानुभावांचे आश्रम मठ मंदिरं गावाच्या बाहेर असतात, वेगवेगळं छान निवांत त्यांना राहते. पण आता महानुभाव साधारणकर थोडीशी गावामध्ये सुद्धा शिरलेली आहे. तर हा एक त्या काळामधलं फार सिक्युरिटी होती. म्हणजे इतकं अनेक हल्ले झालेले आहेत महानुभावांवरती त्या कालखंडामध्ये. पुण्याच्या दरबारामधला आपल्याला हल्ला आपल्याला लक्षात येतो. फार जिथं महानुभावांना हल्ले झाले किंवा अनेक प्रसंग आले पण महानुभाव शेवटपर्यंत हल्ले नाही. कारण एक त्यांच्याकडे ज्ञान हे परमेश्वराचं होतं. म्हणून हे अशा कित्येक क्रिटिकल परिस्थितीमधून महानुभाव संप्रदाय समोर आला आणि हे शास्त्र आपल्याला जसं तसं मिळालं. मला एक प्रसंग त्या ठिकाणी आठवतो की ज्ञानेश्वरी निर्माण झाली
आपल्याला लक्षात येतं. शके 1200 मध्ये राजचरित्र निर्माण झालं, शके 1212 मध्ये ज्ञानेश्वरी जन्माला आली आणि ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर संत एकनाथांना ती परत शुद्ध करावी लागली. का शुद्ध करावी लागली याचंच कारण महानुभावांच्या लिपीशास्त्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. बरेच संशोधकांना असं मॅडम आपल्याकडे तिथे प्रक्रिया लक्षात नाही आली ना, ते काही बोलून जातात की बाबा महानुभावाने एक गुपित ठेवलं, ते गुपित नाही ठेवलं. त्यामागची काही कारण आहे की तुम्ही लक्षात घ्या. ती कारणं कोणती असावी? ज्ञानेश्वरी देवनागरीमध्ये लिहिली गेली आणि ज्ञानेश्वरी सगळ्यांना वाचता येऊ लागली. आता सगळ्यांना वाचता येऊ लागली म्हटल्यानंतर त्या काळात प्रिंटेड परंपरा नव्हती, प्रिंट नव्हती, मग ही हस्तलेखन परंपरा होती. एखादा चांगला देवनागरीमध्ये लिहिता येतो त्याला, त्याने स्वतःच्या 4 ओव्या टाकल्या ज्ञानेश्वरीमध्ये, 8 झाल्या, 12 झाल्या, 20 झाल्या. ते शास्त्र अबद्ध होत चाललं ना. मूळ ज्ञानेश्वरी वेगळी आणि मधामध्ये मिक्स केलं ते वेगळं. म्हणजे का? ते शास्त्र देवनागरीमध्ये होतं म्हणून. आणि मग संत एकनाथांना परत शुद्ध करावी लागली सगळी ज्ञानेश्वरी. पहा, घटक लक्षात घ्या. कशामुळे? कारण हे विशिष्ट ठेवणीत न ठेवल्यामुळे. म्हणजे सगळ्याच्या आधी पडलं तर ब्रेनसेल त्याचं कारण इथं आपल्याला लक्षात येतं. म्हणून जो त्याच्यातलं मर्म जाणतो तो त्याच्यामध्ये कधीही मिश्रितपणा आणणार नाही. आणि म्हणून हे शास्त्र जशास तसं पाहायचं असेल त्यासाठी लिपीशास्त्र जन्माला आलं महानुभावांचं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हा मुद्दा या ठिकाणी इथे संपतो. आता थोडंसं आपण पुढे जाऊयात. मी तुम्हाला हेतू ते सगळे सांगितले, सकळ लिपी निर्माण होण्याचे वगैरे सर्व ते माझ्या भाषणामध्ये पुढे गेलेलेच आहे. थोडासा एक मुद्दा या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा आहे. हे दालन कधी खुलं झालं असा आपल्या समोर त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो. तर महाराष्ट्र साहित्य पत्रिकेमध्ये पहिल्यांदाच महानुभावांच्या अज्ञात दालन नावाचा एक लेख छापला गेला होता आणि 1914चा कालखंड. नंतरच्या काळामध्ये हे वाढत गेलं आणि सगळ्यांना महानुभाव संप्रदाय माहीत होऊ लागला. नंतर सोलापूरवरून पहिलं एक मराठी चित्रपट सुद्धा त्या ठिकाणी छापला गेला होता आणि शोभू तुळपुळे वगैरे तो एक कालखंड सगळ्यांना तो ज्ञात आहे. आता या कालखंडाच्या थोडंसं आपण पुढे जाऊयात की मराठवाडा विद्यापीठामध्ये आपल्याकडे 3000 असलेली किती त्या ठिकाणी आहेत जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये आहेत. ते त्यांच्या लिपीशास्त्र विभागामध्ये, ज्याला पोथीशाळा विभाग असं म्हणतात. आमचे सन्मित्र मोहन बाबू त्या ठिकाणी बरेच वर्ष त्यांनी कामकाज केलेलं आहे. त्या कालखंडामध्ये माझं तिथे चालू होतं. तर त्यामध्ये आम्हाला असं दिसलं की डॉक्टर युमो पठाण आणि कबले महानुभाव हे 2 असतील. तर डॉक्टर युमो पठाणांनी काय केलं की कबले महानुभाव त्यांना पोथ्या वाचता येत होत्या, त्यांना जवळ घेतलं. त्यांना असं म्हटलं की तुम्ही काय करा, गावोगाव खेडोखडी जा आणि 10 रुपये घ्या. त्या काळातला भाव 10, 20, 30 रुपये ते प्रवास भाड्याला पैसे द्यायचे, थोडेसे आणखी शिल्लक द्यायचे आणि म्हणायचे जरी एखाद्या मठ परंपरेमध्ये एखादी पोथी मिळाली तर त्यांना म्हणायचं थोडंसं आमचं द्रव्य घ्या पण आम्हाला एक तुम्ही पोथी द्या बा. डॉक्टर युमो पठाणांनी ह्या पोथ्या पैसे देऊन विकत घेतल्या विद्यापीठासाठी. विचार करा, आपल्याला पठाण वाटलं की मुस्लिम वाटतं आणि आपल्याला असं वाटतं की ते मुसलमान इकडं काय महानुभावांचा संपर्क व्हावा. लक्षात घ्या, व्यक्ती हा इथं जन्माला आल्यानंतर कोणत्या म्हणजे त्यानं कुठं जन्म घ्यावा आपल्या हातात नाही, त्यानं कोण व्हावं हे आपल्या हातात नाही. युमो पठाणांनी उभ्या जन्मभर महानुभावांच्या पोथी संशोधनाला फार एक मोठा अभ्यास दिलेला, एक वेळ दिलेला आहे. पाठ चिकित्सा शास्त्राच्या नावाने बऱ्याच नोंदी त्यांनी त्या कालखंडामध्ये केल्या आणि स्वतःच्या खिशातले पैसे ते कबले महानुभावांना देत आणि पोथ्या गोळा करून घेत होते त्या कालखंडामध्ये. हे किती महत्त्वपूर्ण घटना आहे. कोण देऊ शकतं सांगा बरं आजच्या वर्तमान काळामध्ये. मला कधी कधी आमचे भोईर सरांचे उदाहरण सांगावं म्हणून ते यासाठी सांगावं असं वाटतं. ते कधी कधी म्हणतात की मी महानुभाव नाही बरं का, उपदेशाने मी महानुभाव नाही, पण मी महानुभाव तर स्वीकारलेला आहे. आणि सांगावं असा मुद्दा असा वाटतो की त्यांना आवड आहे. बुकस्टॉलवरती एवढं मोठं व्यक्ती बॅनर लावण्यासाठी माझ्यासमोर, इकडं पडण्यासाठी माझ्यासमोर, आता काय वय आहे का त्याचं. पण साहित्यशास्त्राची, आपल्या साहित्यशास्त्राची केवळ भक्तिगिरी नको दाखवण्यापुरती सेवा होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून एक जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन. हे महानुभावत्व अशा पद्धतीचं पाहिजे. केवळ आम्ही परंपरेने महानुभाव आहोत किंवा आम्ही फक्त उपदेश घेतला मी पोते इथपर्यंत लिमिटेशन्स नाही. ह्या पंथाची सेवा करणारे असे अनेक अघटित घटक आहेत
जे ह्या प्रशासकीय भूमिकेमध्ये छोट्या मोठ्या घटकांमध्ये आपली सेवा अविरतपणे देत असतात. दररोज ते येतात. त्यांनी मानव विषयात ॲडमिशन घेतलेलंच आहे, पण दररोज येऊन माझ्यासोबत ते 1 तास चर्चा करतात. म्हणजे ते रेग्युलर स्टुडंट आहेत असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. ही अशी जपवणूक आपल्याला करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून कबली महानुभावांचा विषय चालू होता की त्या काळामध्ये कित्येक पोथ्या 3-3.5 पोथ्या कबली महानुभावांनी आणि डॉक्टर विमो पाटलांनी गोळा केल्या. नंतरच्या काळामध्ये त्याच्यावर बऱ्याच ठिकाणी काम झालं आणि मला आठवतं आहे की आदरणीय जाधववाडीचे मोठे बाबा त्यांना वेरूळच्या संदर्भाने काही संशोधन करायचं होतं, तर त्या विद्यापीठातल्या पोथ्या त्यांना उपयोगी पडल्या. ते सुद्धा त्या काळामध्ये वेरूळला असताना त्या अभ्यास केला, त्या पोथ्या नेल्या. म्हणजे हे संचित कुठंतरी उपयोगात झालं, हे आपण लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. आज डॉक्टर विमो पठाणांचे महानुभाव संप्रदायावरती प्रचंड उपकार आहेत हस्तलिखित क्षेत्रामध्ये आणि त्यांनी हे सगळं आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. याच्यामध्ये आता थोडंसं मी सांकेतिक लिप्यांचे पाश्चात्य अभ्यासक या ठिकाणी थोडंसं वळतो. तो माझा शोधनिबंधाचाच विषय आहे. एक कुझेनसोव नावाचे एक लेखक आपल्याकडे होते जे रशियामध्ये होते आणि ते महाराष्ट्रामध्ये पूर्वीचा औरंगाबाद आताचं संभाजीनगर या ठिकाणी मराठवाडा विद्यापीठामध्ये आहे आणि त्यांना थोडंसं या पोथ्यांच्या संदर्भाने कुतूहल निर्माण झालं आणि मग त्यांनी आपला स्वतंत्र अभ्यास त्या ठिकाणी चालू केला आणि त्यांनी सुंदर पारिमंडल्य हंस आणि सकळ लिपी या 4ही लिप्यांचं लिप्यांतरण करून महत्त्वाचे पाठ उतरून घेतले त्या काळामध्ये आणि हे करून त्यांनी ही शोध प्रवृत्ती त्यांच्या ज्या काही मूळच्या विद्यापीठामध्ये होती तर त्यांना त्या ठिकाणी दर्शविली. तर त्यांना खूप मोठा एक वेटेज त्या ठिकाणी प्राप्त झाले की एक व्यक्ती रशियातला इकडे येतो आणि हे सगळा अभ्यास करून परत आपल्या मायदेशी परततो आणि सगळं लोकांना दाखवतो की एक संचित मला त्या ठिकाणी महाराष्ट्रामधल्या मराठवाडा विभागात सापडलेला आहे. म्हणजे कुझेनसोवचं आपल्या महानुभाव ज्ञान परंपरेत मोठे योगदान आहे. कधी तुम्ही नावच ऐकलेलं नाही बरोबर आहे. हा व्यक्ती जगाला सांगत होता की ह्या महानुभाव संप्रदायाच्या लिप्यांचं आपण संशोधन करावं, आपण त्या पाहाव्या. रशियातला एक व्यक्ती आमच्या महानुभाव संप्रदायाच्या अभ्यासासाठी मराठवाडा विद्यापीठामध्ये त्या काळामध्ये येतो. दुसरं नाव मला त्या ठिकाणी सापडतं ते इएन रिसाइड यांचं. यांनी काय केलं, लंडन विद्यापीठाचे प्राध्यापक होते आणि त्यांनी हैग्रीव आचार्याचा जो काही गद्यराज ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं त्यांनी संपादन केलं आणि लंडन विद्यापीठाच्या जर्नलमध्ये त्यांनी स्वतंत्र महानुभावांची वाङ्मय सूची प्रसिद्ध केली. आज सुद्धा ही सूची त्या ठिकाणी आम्हाला प्रमाण मानल्या जाते. म्हणजे त्या काळात त्यांनी यादी केली की महानुभावांचं वाङ्मय कसं आहे, किती आहे आणि एक ग्रंथ त्यांनी नोंदवला. आपल्याला आता बसावं लागणार आहे 6,500 ग्रंथ कोणत्या आम्हाला जगासमोर सांगण्यासाठी याद्या करायला आम्हालाच बसावं लागणार आहे. तर हे काम करणं आपण नाही. त्या काळात हा रिसाइड भारतामध्ये येतो आणि हे सगळं संशोधन करतो. लक्षात घ्या आपण किती आणखी लांब आहे पाठीमागे. त्यानंतर तिसरं नाव मला त्या ठिकाणी सापडतं अमेरिकेतले आताच्या विद्यमान असलेल्या एनफिल्ड हाऊस. ही या स्त्री आहेत. माझं त्यांच्याशी बोलणं होतं. अमेरिकेमध्ये ज्यावेळी दिवस असतो त्यावेळेस इकडे रात्र असते. एके दिवशी मी त्यांना सकाळी 8 वाजता एक मेसेज केला. त्यांच्याकडे रात्रीचे कितीतरी 1-2 वाजले असतील. म्हटलं एवढ्या रात्री कोणाचा मेसेज आला. मला नंतर समजलं की मला क्लिक झालं की अरे ज्यावेळेस आपला दिवस असतो त्याच्या तिकडे रात्र असते. हे समीकरण लक्षात आल्यानंतर म्हटले आणि मग त्यावेळेस वेळोवेळी त्यांच्याशी चर्चा होत गेल्या. एक वेळेस मग त्यांनी कॉन्फरन्सद्वारे थोडंसं मत त्यांचं व्यक्त केलं आणि त्यांनी डॉक्टर विमो पठाणच्या काळामध्ये समवेत त्या काळामध्ये भक्ती चळवळीमध्ये आपलं योगदान दिलं आणि मग त्यांनी सुद्धा मराठवाडा विद्यापीठाच्या पोथी शाळेत येऊन सिद्धांत सूत्रपाठ नावाचा जो काही ग्रंथ आहे तर त्या ग्रंथावर त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे असं आपल्याला लक्षात येतं. तर त्यांचं सुद्धा एनफिल्ड हाऊसचं एक मोठं काम आहे. मला त्या दिवशी तो संदर्भ माझ्याकडून राहून गेला. आपले गोपीराज ग्रंथसंग्रहालय इथे ही सगळी ग्रंथसंपदा आहे 3 संशोधकांची उपलब्ध आहे. त्या काळामध्ये गोपीराज ग्रंथसंग्रहालय हे आज सुद्धा महानुभावांमध्ये 1 नंबरचं त्या ठिकाणी ग्रंथसंग्रहालय आहे जिथे 800 ते 1000 हस्तलिखित ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात एका संग्रहामध्ये. म्हणून
तिथं सुद्धा हस्तलिखित एक प्रचंड संशोधन या संशोधकांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. विद्यमान आचार्यांनी सुद्धा त्यांना व्यवस्थित त्या काळामध्ये हे सगळं मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणजे हे 3 एक पाश्चात्य अभ्यासक आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. याही व्यतिरिक्त आणखीन 1-2 अभ्यासक त्या ठिकाणी आहेत. म्हणजे विचार करा, महानुभाव संप्रदाय आणि त्यांचं लिपीशास्त्र हे केवळ महाराष्ट्र महानुभाव मर्यादित नाही, ते फार लांब गेलेले, ते आम्हालाच माहीत नाही, फक्त इतका एक मुद्दा त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून लिपीशास्त्रावर वर्तमान काळामध्ये फार एक मोठं काम होणं अपेक्षित आहे. मी त्या ठिकाणी आता समारोपाला येतोच, तत्पूर्वी 1-2 गोष्टी त्या ठिकाणी सांगू इच्छितो. एक महत्त्वाचं नाव या ठिकाणी विसरतोय आपण, जे आहे विनायक पाटील, विनायक त्र्यंबक पाटील, जळगाव. तो संदर्भ थोडंसं लक्षात येत नाही. आपल्या एक आचार्यांचंच नाव मला वाटतं लक्ष्मणराव भट्ट देऊळ वडाईकर, त्यांचंच एक गाव जळगाव, हे त्यांचं जळगाव क्षेत्र येतं. आणि त्यांनी आपल्या एका आचार्यांचं पाहिलं की इतकं जवळचं जळगाव क्षेत्र आणि त्याच्यामध्ये माझ्या गावचा माणूस 14व्या-15व्या शतकामध्ये एवढं सगळं हे साहित्य लिहितोय. आणि मग ते थोडेसे अप्रूप झाले, आणि माझ्याजवळचं एवढं गावाच्या शिमारेचे लोक दाखवणारं हे सगळं साहित्य आणि इतका मोठा माणूस होऊन गेला, मी का काम करू नये. त्यावेळेस हे विनायक पाटील जे होते, आमच्या जालन्यामध्ये शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय तिथले प्राचार्य होते, तुमच्या टेक्नॉलॉजी भागाला म्हणून ते होते टेक्नॉलॉजीचे प्राध्यापक. पण त्यांना फक्त एक अभिमान असा होता की माझ्या गावाशेजारी महानुभाव संप्रदायाचं एवढं मोठं योगदान देणारा व्यक्ती होऊन गेला, मला याच्यावर काम करायचं आहे. आणि ते परत इकडे लिप्यांकडे वळले. तर त्यांनी औरंगाबादला आत्याबाईंकडे ते आले काही काळामध्ये, माझी त्यांची भेट झाली ते 2012ला. आणि मग त्यांनी सकळ लिपी आणि सुंदर लिपी त्या ठिकाणी शिकून घेतली. सकळ घेतली, सुंदरा येत नव्हती, मग सुंदराची त्यांनी अक्षरं घेतली परत आणि ती शोधून काढली किंवा त्याच्यावर काम केलं. मग काही पोथ्या सुंदरामध्ये होत्या, काही सकळ लिपीमध्ये होत्या. दोन्ही पोथ्यांचं त्यांनी व्यवस्थित इव्हॅल्युएशन्स केलं आणि त्यांनी पुढं ग्रंथ निर्मिती त्या ठिकाणी केलेली आहे. त्यामध्ये दत्तराज मराठे यांचा राजभद्र विचार जो काही महाभाष्य आहे तो त्यांनी त्या ठिकाणी प्रकाशित केला त्या कालखंडामध्ये. आणि सुंदर लिपीचा सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी अभ्यास केला. तर या सुंदर लिपी आणि सकळ लिपी दोन्हीचा अभ्यास केला. त्यानंतर पारमांड्य लिपी याचा सुद्धा त्यांनी अभ्यास केला. आणि तळेगावकर लिपी या 4 लिपीचा त्यांनी अभ्यास केला. त्यामध्ये पुढे काही 2 प्रोजेक्ट त्यांच्या हातून राहून गेले. जो माहेश्वरी लिपी आणि वज्रलिपी याच्या संदर्भाने त्यांना संशोधन करायचं होतं, पण कालावघाताने त्यांचं मधल्या काळामध्ये मला वाटतं आता 1-1.5 वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं आणि तो प्रोजेक्ट त्या ठिकाणी त्यांचा राहिला. आणखीन एक त्यांचं लेखन आहे जैन आणि महानुभाव दर्शनाच्या अनुषंगाने, आचार तत्वाच्या अनुषंगाने त्यांचं लेखन अपूर्ण भाट त्या ठिकाणी मिळालेलं आहे. विचार करा, उपदेशी नसणारा व्यक्ती कुठे टेक्नॉलॉजी विभाग कुठं काय आणि स्वतःचं उत्तर आयुष्य महानुभावांच्या लिपीशास्त्रासाठी देतो. तरीही म्हणजे खंत या ठिकाणी व्यक्त करतो. वर्तमान काळामध्ये सगळे आचार्य मंडळी या ठिकाणी आहेत आणि जाऊ द्या, जगासमोर हरकत नाही. एक कालखंडामध्ये संशोधकांची खूप काळजी घेतली जायची. वर्तमानामध्ये ती किती घेतली जाते बा, तर त्या संदर्भात आणखीनही प्रश्नचिन्ह आहेतच, हरकत नाही. घेणं आवश्यकता आहे असं मला वाटतं. मी जी तुम्हाला ही सगळी नावं सांगितली, ही विद्यापीठी संशोधनामध्ये ही नावं आम्हाला घ्यावी लागतात, यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. कधीतरी महानुभाव व्यासपीठावरती ही नावं आम्ही घेतली पाहिजे. ह्या लोकांना कुठंतरी आम्ही जवळ केलं पाहिजे, जी हे ह्या पद्धतीचे सगळं काम करताय. आणि म्हणून ही नावं अप्रकाशित आहे, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आपलं फक्त तिथपर्यंतच मर्यादित राहिलं, पण जगाच्या पाठीवर आपली सेवा कोण करतोय बाबा? जगाच्या पाठीवर महानुभाव साहित्याची सेवा कोण करतंय हे विचारात घेणं आपल्याला गरजेचं आहे. आपण वर्तमान काळामध्ये जगतो. जग महानुभावांविषयी काय बोलते, आमच्या पोथ्यांमधल्या मतांबद्दल लोक काय बोलतात, खरं बोलतात का खोटं बोलतात, हे महानुभावांनी सजग राहणं खूप गरजेचं आहे. आणि जोपर्यंत महानुभाव सजग राहणार नाही तोपर्यंत हे जे अतिक्रमण होत आहे किंवा चुकीची मतं येतात तर ती येणार. कारण आपण त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या समाजाकडे उघड्या डोळ्यांनी पाहणं हे अत्यंत गरजेचं आहे. तर हे एक महत्त्वाचं नाव वर्तमान काळामध्ये प्राचार्य विनायक पाटील यांचं त्या ठिकाणी आहे. माहेश्वरी सूत्रातील ध्वनी लेखन चिन्हाच्या संदर्भाने सुद्धा त्यांनी काही काम केलेलं आहे. म्हणजे हे तुम्हाला मी मुद्दा तो समजून पुढे जातो. माहेश्वरी ध्वनी, माहेश्वर सूत्राची काही संस्कृतीमध्ये
तर त्यामध्ये आणि आपली लेखनचिन्ह यामध्ये साधर्म्य त्यांनी या ठिकाणी दर्शवलेलं आहे. आणि जसं ही बघा या ठिकाणी ही माहेश्वरी ध्वनी लेखनचिन्ह आहे आणि त्याच संदर्भाने ही खून त्या ठिकाणी आहे आणि बहुतेक खुणा ह्या सिमिलर आहेत असं त्यांचं त्या ठिकाणी मत होतं. म्हणजे माहेश्वरी सूत्राच्या अनुषंगाने महानुभावांनी सुद्धा त्याचा परामर्श घेतला हे त्यांचा निष्कर्ष आहे यामध्ये. आणि हे साहजिक शक्य आहे. एक लिपी तयार झाली म्हणजे शब्द बदल करताना कोणाचा तरी कोणावरती प्रभाव असतो. जसं मूळ सकळ लिपी निर्माण झाली बाकीच्या 42 वरती सकळ लिपीचा प्रभाव आहे असं आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं. डॉक्टर गणेश देवी लिपी संशोधन क्षेत्रातलं किंवा भाषाशास्त्रातलं एक मोठं व्यक्तिमत्व आपल्याकडे, त्यांनी सुद्धा या विनायक पाटील यांच्या संशोधनाबद्दल सांकेतिक सुंदर लिपीचा अभ्यास नावाचं त्यांनी एक प्रकाशन काढलं होतं मानवाश्रम औरंगाबादमधून. त्यावरती एक स्वतंत्र लेख त्यांचा त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होतो. म्हणजे हे वर्तमान काळातलं काम आहे. आणखी वर्तमान काळात बरेच त्या ठिकाणी काम आहेत. म्हणजे मानवाश्रम शिक्षण संस्था वंगुरे असेल, त्याचबरोबर जाधववाडीचा मोठा मार्ग असेल, यामध्ये अशी मोठी हस्तलिखिते अजूनही त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. आमची परंपरेचे आचार्य मंडळी त्याच्यावरती सगळं त्या ठिकाणी काम त्यांनी केलेलं आहे आणि ह्या आचार्यांची अत्यंत अमूल्य असं योगदान आहे. स्वतंत्र त्याच्यावरती एक तासिका होऊ शकते. आज मी हा विषय फक्त संशोधकांनी काय केलं इतकंच त्या ठिकाणी मर्यादित घेतलं. जर पाहिलं त्याच्यातला मूळ 80% भाग आणखी बाकी आहे. खरं संशोधन हे मूळचं महानुभावांचं जे आहे त्यावर्षी आपण स्वतंत्र लेक्चर्स त्या ठिकाणी होतीलच. आज ज्या पोथ्या आहेत त्या पोथ्यांचं वर्तमान काळामध्ये काम होणं हे अत्यंत गरजेचं आहे. शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो. मी आणि आमचे डॉक्टर राजेंद्र जैन सर कारंजा लाडला आत्ताच एक 10 दिवसापूर्वी त्या ठिकाणी गेलो आणि तिथं आम्हाला असं दिसलं जैन फाउंडेशन आहे जे कोलकात्याहून बेंगळुरूवरून चालते वाटतं. तर कारंजा लाडला मॅडम त्यांनी काय केले की समजा आता ही पोथीचं पूर्ण कागद तुटलेला आहे, पूर्ण कागद जीर्ण झाला असा, तर नेवल टेक्नॉलॉजीनं हा सगळा कागद जोडता येतो. त्यामध्ये एक कागद टाकून हा पुठ्ठा पॅक केला जातो. इकडचंही अक्षर वाचलं तरी इकडचंही अक्षर वाचलं. म्हणजे थोडक्यामध्ये हा सर्जरीचा प्रकार आपण म्हणतो ना, दुसरा पार्ट बसवला ना पुनरुज्जीवित केला, तर तसं तंत्रज्ञान उपलब्ध झालेलं आहे आणि ते आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं. तुम्हाला जर ती टेक्नॉलॉजी पाहिजे असेल तर आपण एक दिवशी कारण लिपीशास्त्राच्या अनुषंगाने एक दिवशी प्रॅक्टिकल ते राहिलंच, तिथे ते पाहायला मिळेल आपल्याला की ते पोथ्यांचं कसं करतात. तो बार पाम लिप मधलं जे काही कागद आहे तो कसा त्या ठिकाणी तुटला फाटला आणि ते कसं जुळल्या जातो, ही सगळी टेक्नॉलॉजी आम्ही व्यक्तिगत पाहून आलो. स्वतःच्या धर्माची हस्तलिखिते संवर्धित करण्यासाठी जैन संप्रदाय फार पुढे आला हे मला त्या दिवशीच उमजलं. आणि म्हणून आमची जी काही हस्तलिखित आहे ती सुद्धा मानव संप्रदायातली हस्तलिखिते सुद्धा त्याची केअर घेणं, काळजी घेणं हे अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्ञान भारतम नावाच्या संकल्पनेमधून आम्ही ती पूर्ण करणारच आहोत, पण ती एकट्या माणसाचं काम नव्हे. तर आमची जी काही वस्त्रधारी मंडळी आहेत, भिक्षुक मंडळी, यांना समवेत घेऊन बाकीची इकडची काही मंडळी सोबत घेऊन हा संगम कुठेतरी घालावा लागेल आणि तर त्याच्यामधलं हे डिजिटायझेशन आपल्याला पुढं करता येईल. आणि आपण जर तो अमूल्य वेळ दिला ना तरच हे जे काही आपण रिसायकल चालू केलेली आहे अध्ययन अध्यापनाची ती खऱ्या अर्थाने कुठेतरी पूर्णत्वात जाऊ शकते. म्हणून हे सगळं हा प्रपंच आपल्याला या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये करणं अत्यंत गरजेचं आहे. या संदर्भाने आज महानुभावांचं लिपीशास्त्र या ठिकाणी आमचे श्री अनिरुद्ध भावे त्यांचा काम वर्तमान काळामध्ये जसं मी विनायक पाटलांचं काम सांगितलं त्यांचं काम खूप मोठं आहे. त्याची प्रत्यक्ष आपल्याला आपण स्वतंत्र मुलाखत परत घेऊयात. आत्ताच न्यायपासूनचं हेतुस्थळ त्यांनी प्रकाशित केलं आणि वैदेशिक पाठावरती त्यांचं व्यक्तिगत काम चालू आहे. लिपीबद्दल जे आहे ते परत प्रदर्शन म्हणजे त्याचं प्रकाशन करण्याचा विचार. वर्तमान काळामध्ये नागपूरला फार मोठी हस्ती सकळ लिपी क्षेत्रातली, लिपी साहित्य क्षेत्रातली म्हणजे डॉक्टर अनिरुद्ध भावे असं म्हणायला हरकत नाही. फार मोठं काम त्यांचं त्या ठिकाणी आहे. व्यक्ती जर पाहिले तर अगदी साधारण त्या ठिकाणी आहे, पण त्यांचं काम प्रचंड मोठं आहे. आणि त्यासमोर आमचे नितेंद्रदादा बांधकर यांनी सुद्धा आपला अमूल्य वेळ देऊन त्यांच्यासुद्धा योगेश्वर हस्तलिखित केंद्राची यादी तयार केली. त्या संदर्भाने परत जे संपादनं करता येईल ते संपादन करण्यासाठी त्यांना त्यांचं सहकार्य असतं. म्हणजे कुठंतरी हा संगम आता घालणं गरजेचं आहे.
आणि हे अमूल्य धन जगासमोर येणं गरजेचं आहे. या ठिकाणी एक महत्त्वाचा विषय आपण आज चर्चेला महानुभावांचे लिपीशास्त्र या अनुषंगाने या ठिकाणी आदरणीय पूज्य श्री जितेंद्र दामोदेकर ते या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचा एक चांगला अनुभव या ठिकाणी आहे. म्हणजे महानुभाव शिक्षण संस्था वांबोरी या ठिकाणी ग्रंथालय विभागाचं काम त्यांनी बऱ्याच अंशी त्या ठिकाणी सांभाळलेलं आहे. त्यामुळे त्यांना लिपीशास्त्र ग्रांथिक सगळे हे भाग त्या ठिकाणी इत्यंभूत आहेत आणि योगायोगाने ते आज आपल्याला लाभले त्याबद्दल खरंच त्या ठिकाणी त्यांचे त्या ठिकाणी एक आभार प्रकट. आणि आपण त्या ठिकाणी आला आपलंही त्या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. ही सगळा अवैध प्रपंच आपल्याला माझ्या एकट्याने झेपत नाही. सगळ्यांनी आपण परत नवीन ऊर्जा घेऊन हे काम करायचं आहे. निश्चित काळामध्ये मी किती वर्ष इकडे थांबेल हे सांगता येत नाही, परंतु मी गेल्यानंतरही आपल्या माध्यमातून हे काम मला पुढे नेणं आहे. कारण मी गेलो म्हणजे असं होत नाही. म्हणजे विद्यार्थी काय होतं, एकदा उत्तीर्ण झाला म्हणजे वर्ष संपला असा कधीच विषय होत नसतो. आपण त्याचं देणं लागतं. वारंवार त्याची काळजीच आपल्याला त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून कुठेही जरी आपण असेल तरी आपल्याला यावं लागतं. का? कारण ते सांभाळणार कोण? हे आपण उपलब्ध जर केलं तर आपल्यालाच त्या ठिकाणी सांभाळावं लागतं. आणि म्हणून याची शेवटपर्यंत काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचा एक विषय त्या ठिकाणी इथं चर्चेला गेला. तर आज मी या ठिकाणी थोडंसं सगळेच विषयाला त्या ठिकाणी हात घातला आणि आपणही त्या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आपलं मनपूर्वक या ठिकाणी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि थोडंसं उक्त होतो की प्रथमच सगळे विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. मला हे आनंद वाटला की अध्ययन अध्यापन ऑनलाईनपेक्षा प्रत्यक्षात फार महत्त्वाचं आहे. आणि ते इन्क्लुडेशन झाले म्हणजे आपल्या पहिल्या बॅचसाठी 52 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली मॅडम. आणि त्यापैकी आज एक 10-15 विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं जोरदार टाळ वाजवून आपण या ठिकाणी स्वागत केलं आहे. कारण हे कधीतरी घ्यावं लागणार आहे. ही 100 वर्षामधली घटना आहे. आपल्या विद्यापीठाला 100 वर्ष पूर्ण झाली आणि पहिल्यांदाच महानुभावांचं अध्ययन खऱ्या अर्थाने विद्यापीठाच्या इमारतीमध्ये त्या ठिकाणी होऊ लागलेलं आहे. आत्तापर्यंत ऑथोरायझेशन नव्हतं आपल्याकडे. महानुभावांवरती भरपूर काही लोक लिहून गेलेले आहेत आमच्या नागपूर विद्यापीठामध्ये, पण तो मान सन्मान त्या ठिकाणी मिळत कमी असेल. पण आता हक्काचं केंद्र आपल्याला चक्रधर स्वामी अध्यासन केंद्रामार्फत उपलब्ध झालेलं आहे. त्यामुळं वारंवार आपल्याला हे पुढं नेणं आहे. आपला वारसा महानुभाव साहित्याचा दर शनिवार जो काही दर महिन्याचा दुसरा शनिवार तोही आपण त्या ठिकाणी पुढे नेऊयात आणि त्याला चांगलं रूप त्या ठिकाणी देऊयात अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझ्या वक्तव्याला पूर्ण वेळ देतो. धन्यवाद. दंडवत प्रणाम. लिस्ट